नमस्कार, मी आकाश जाधव। आज काही महत्त्वाच्या अनाउन्समेंट या व्हिडिओच्या माध्यमातून करायचे आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि जर का व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पीड जास्त कमी वाटत असेल तर 1.5च्या स्पीडने तुम्ही बघू शकतात। आज काही महत्त्वाच्या अनाउन्समेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे फेलिस्ट्रेशन प्रोग्रामबद्दल। मला त्याबद्दल अनाउन्समेंट करायची आहे, मंथली सेशन त्याबद्दलही करायचे आणि अजून जे काही समोरासमोर व्हिडिओ होईपर्यंत आठवेल त्या सगळ्या गोष्टी या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत ठेवत आहोत। त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो आहे फेलिस्ट्रेशनचा। दरवर्षीप्रमाणे कोविडचे वर्ष सोडले तर आपण जो फेलिस्ट्रेशन प्रोग्राम विद्यार्थ्यांसाठी ऑर्गनाईज करत असतो तो ह्या वर्षीसुद्धा आपण 7 एप्रिलला तापडिया नाट्यगृह छत्रपती संभाजीनगर इथे ऑर्गनाईज केलेला आहे। मागच्या वर्षीचा सुद्धा इव्हेंट ह्याच तारखेला 7 एप्रिलचा, याही वेळेला 7 एप्रिल ह्याच दिवशी आपण ठेवलेला आहे। सकाळी 8 वाजेपासून आपला हा इव्हेंट जो आहे तो स्टार्ट होणार आहे। तर जेवढे काही संकल्प एज्युकेशनचे जुने नवीन विद्यार्थी आहेत, ऑफलाईन ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत, इनफॅक्ट संकल्पचे विद्यार्थी नाहीत पण बँक एक्झामची तयारी करणारा कुठलाही विद्यार्थी असेल तर तो हा कुठलाही विद्यार्थी हा प्रोग्राम अटेंड करू शकतो। त्याचे काही फायदे तोटे मी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मी तेव्हापर्यंत सांगतो। तर हा एक महत्त्वाचा मोठा इव्हेंट आपण मागच्या वर्षी कोविडच्या नंतर पहिल्यांदा ऑर्गनाईज केला। तर त्यावर्षी काही विद्यार्थ्यांना जमलं, काहींना नाही जमलं। तर ह्यामध्ये आपल्याला फेलिस्ट्रेशन करत असताना फक्त 2024 मध्ये यश मिळालेल्या विद्यार्थ्यांना फेलिस्ट्रेट करायचं नाही आहे, तर 24 मध्ये जे काही विद्यार्थी 23 मध्ये राहिले असतील किंवा त्यांना त्यावेळेला येणं जमलं नाही तर 2300 विद्यार्थी 22, 21, 20 ज्याही विद्यार्थ्यांना मधल्या काळामध्ये कोविडमध्ये सुद्धा फेलिस्ट्रेशन झाला नाही तसे सगळे यशस्वी विद्यार्थी ह्या फेलिस्ट्रेशनसाठी जे आहेत तर ते त्यांना निमंत्रण आहे। सोबत जे बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी ज्यांना असं वाटतं की आपलं आता नाही पण पुढच्या काही दिवसामध्ये सिलेक्शन झालं पाहिजे त्यांच्यासाठी हा इव्हेंट महत्त्वाचा आहे। कारण की एका स्टेजवर तुम्हाला यशस्वी विद्यार्थी मिळणार आहेत। फक्त बँकिंगचे नाही तर बँकिंग आहे, या एक्झामच्या निमित्तानं सरळ सेवेच्या माध्यमातून भरपूर विद्यार्थ्यांना सिलेक्शन झालेले आहेत ते विद्यार्थी आहेत। इतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये PSUजमध्ये सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत, इन्शुरन्समध्ये आहेत, हे सगळे विद्यार्थी एका ठिकाणी तुम्हाला सापडतील। तर त्यासाठी साधारणतः तो एक्सपिरियन्स जो तुम्हाला ऑफलाईन मोडमध्ये येणार आहे तो तुम्हाला नंतर ऑनलाईनमध्ये जो आहे तो त्याची तीव्रता म्हणा किंवा दाहकता म्हणा ती कमी होते। त्यामुळे जर तुम्ही इथे असाल, संभाजीनगरमध्ये असाल किंवा आसपास असाल, इथपर्यंत पोहोचणं शक्य असेल तर निश्चित तुम्ही आलं पाहिजे। समजा कधी कधी बस ट्रेन येताना लेट होते तर 8 वाजता तसं स्टार्ट होतोय, पण 8:30, 9, 9:30, 10पर्यंत जेवढ्या लवकरात लवकर शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला बाहेर गावाहून यायचं आहे। त्यानंतर मुलांची काउन्सिलिंग करत असताना किंवा मुलांशी बोलत असताना मुलं हेही सांगतात की घरचे आम्हाला तेवढा वेळ देत नाही आहेत किंवा लवकर सिलेक्शन झालं पाहिजे असं मागे लागत आहेत। ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही अशांना मी सांगेन की तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत या, कारण की त्यांनी एकदा सक्सेसफुल मुलांचे भाषण ऐकले त्याच्यानंतर ते तुम्हाला त्यांना ओव्हरऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये जग तिथे कळेल आणि ते स्वतःहून तुम्हाला त्या गोष्टीबद्दल, अभ्यासाबद्दल, वेळ देण्याबद्दल आपली फ्लेक्झिबिलिटी दाखवतील। म्हणून ज्यांचं सिलेक्शनही झालेलं नाही किंवा जे तयारी करतायत त्यांनी सुद्धा आपापल्या आईवडिलांसोबत यावं असं मला वाटतं। 7 तारखेच्या ह्या इव्हेंटच्या आधी ॲक्च्युली जे सक्सेसफुल स्टुडंट आहेत त्यांना वेगवेगळ्या फॅकल्टीशी बोलावं वाटतं, त्यांना वेगवेगळ्या फॅकल्टीशी इंटरॅक्ट करावं वाटतं। त्यावेळेला त्या प्रोग्रामच्या दिवशी तो वेळ तितका देता येत नाही। म्हणून जेवढे काही सिलेक्टेड विद्यार्थी आहेत त्या सिलेक्टेड विद्यार्थ्यांना माझी विनंती होती की जर तुम्ही आदल्या दिवशी अर्थात 6 एप्रिलला हे संध्याकाळी 6 वाजेपासून ते 8 वाजेपर्यंत ऑडिटोरियमला नाही तर संकल्प एज्युकेशनला, कारण की त्यांच्यामधलं डिस्टन्स हार्डली 200-250 मीटर आहे, वॉकिंग डिस्टन्स आहे 5 मिनिटाच्या। संकल्प एज्युकेशनला जे जे सक्सेसफुल स्टुडंट आहेत त्यांनी संध्याकाळी 6 ते 8च्या मध्ये जमायचं आहे, सो दॅट त्यांना असं वाटलं की एखादे आपले काय म्हणतात त्यांना इंटरव्ह्यू द्यायचा आहे किंवा त्यांना तिथल्या तिथं काही गोष्टी शूट करून घ्यायचे ते तिथेही करता येतील आणि 7 तारखेला सुद्धा साधारणतः त्यांना करता येतील। तर ते लोक, ते विद्यार्थी जे सिलेक्टेड आहेत ते आदल्या दिवशी संध्याकाळी 6 ते 8 मध्ये येऊ शकतात संकल्पला, सो दॅट सिलेक्ट सक्सेसफुल स्टुडंट, सो दॅट त्यांना फॅकल्टीसोबत चर्चा करायची, GIB केलं पाहिजे, CIB केलं पाहिजे, मल्टिपल सिलेक्शन्स आहेत, यापैकी कोणतं केलं पाहिजे कोणतं नाही केलं पाहिजे। तर मला असं वाटतं ती चर्चा आपल्याला आदल्या दिवशी जे ते करता येईल। त्याच्यानंतर सक्सेसफुल स्टुडंट जे आहेत हे ऑनलाईन आणि ऑफलाईन कोणत्याही बॅचेस असतील बिलकुल येऊ शकतात, ते विथ आणि विदाऊट पॅरेंट। सक्सेसफुल स्टुडंटला विनंती तशी आहे की त्यांनी विथ पॅरेंट आलं पाहिजे, जर शक्य असेल तर विथ पॅरेंट बघा, जर शक्यच होत असेल तर तुम्ही या आणि तुम्हाला शक्य होत नसेल तरी
पॅरेंटला सुद्धा पाठवू शकतात. अशा पद्धतीने करता येईल. फक्त आल्याच्या नंतर जो एंट्री डेस्क आहे 7 तारखेला, तिथे आल्याच्या नंतर कळवा की मी पॅरेंटसोबत आलेलो आहे, मी पॅरेंटसोबत आलेलो नाही, माझं इथे सिलेक्शन झालेलं आहे. सो दॅट तिथपर्यंत तुम्हाला ते फेलिसिटेट करायला सोपं जाईल. तसं प्रोग्रामसाठी एंट्री ओपन आहे सगळ्या विद्यार्थ्यांना. संकल्प नॉन संकल्प सगळ्या विद्यार्थ्यांना अलॉंग विथ पॅरेंट. तुम्ही सुद्धा पॅरेंटसोबत आलं पाहिजे. सो दॅट काही गोष्टी ज्या तुम्हाला सांगता येत नाहीत त्या भाषणांच्या माध्यमातून त्यांना खूप चांगल्या पद्धतीने कळतील. राहिला विषय गेस्टचा, की कार्यक्रमासाठी गेस्ट कोण असतील, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज नाही तर संकल्पच्या स्थापनेपासून आपल्या प्रोग्रामची किंवा आपल्या कार्यक्रमाची फेलिस्टेशनची गरिमा पाहता मी त्या फील्डमधला रेलेव्हंट व्यक्तीच त्या कार्यक्रमासाठी जे आहेत ते पाहत असतो, की त्यांच्या माध्यमातून तुम्हाला काही ना काही मिळेल. तुम्ही बँकिंगची तयारी करतायत, तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतायत, एकतर तो स्वतः त्यातून गेलेला असावा किंवा तशा विद्यार्थ्यांना त्यांनी गाईड केलेलं असावं. आपण आधीचे तुम्ही आपले सगळे वक्ते बघा, हे आयदर ते त्या प्रोसेसमधून गेलेले आहेत किंवा त्यांनी विद्यार्थ्यांना तसं गाईड केलेलं आहे. तर त्यासाठी तुम्हाला गेस्ट म्हणून डेप्युटी कमिशनर GST मध्ये आहेत चंद्रशेखर बोर्डे सर, ते तुम्हाला गाईड करतील. ते स्वतः बँक एक्झाम त्यांनी दिलेल्या आहेत, पास झालेले आहेत. MPSCची एक्झाम दिलेली आहेत, राज्यसेवेची ती त्यांनी चांगल्या रँकनं पास केलेली आहे. ते निश्चित या कार्यक्रमासाठी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं गाईड करतील. एक बोर्डे सर, एक मी, आम्हा दोघांना शिकवणार आमची गुरु डॉक्टर सतीश तांबट सर, हे सुद्धा तुम्हाला गाईड करतील. 1996 ते 2013-14 पर्यंत त्यांनी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची, ज्या वेळेला लोकांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम माहीत नव्हतं, MBA माहीत नव्हतं, अशा वेळेला विद्यार्थ्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामला कोचिंग केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोबत आता स्कूल एज्युकेशनमध्ये खूप चांगलं काम सध्याला करतायत. स्वतः त्यांनी त्या वेगवेगळ्या विषयांमध्ये डॉक्टरेटसुद्धा केलेली आहे, चाइल्ड सायकॉलॉजीशी संबंधित वेगवेगळ्या विषयांमध्ये. तर सर तुम्हाला ह्या पद्धतीनं निश्चित गाईड करतील. त्यानंतर मंथली सेशन जे आहेत ते मराठी आणि हिंदीचं, त्याच्याबद्दलचं अजून काही मसाला न्यूज हातामध्ये लागत नाहीत, आचारसंहिता आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर मराठी आणि हिंदी दोघांमधलं सुद्धा मंथली सेशन जे आहेत ते मी एका आठवड्याच्या आत पुढच्या 10-12 तारखेपर्यंत मी निश्चित ते सुद्धा जे ते घेईल. तर मी पुन्हा एकदा सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांना आणि त्याशिवाय बँकिंगची तयारी करणाऱ्या संकल्प आणि नॉन संकल्पच्या विद्यार्थ्यांना 7 तारखेच्या आपल्या सकाळी 8 वाजताच्या इव्हेंटसाठी तापडी या नाट्यगृह छत्रपती संभाजीनगर इथे आमंत्रित करतो आमच्या टीम संकल्पच्या माध्यमातून. आणि जे यशस्वी विद्यार्थी आहेत ते तर 7 तारखेला येतीलच, पण त्यांनी आदल्या दिवशी 6 तारखेला सुद्धा संध्याकाळी 6 ते 8 ह्या वेळेमध्ये साधारणतः यायचं आहे संकल्पला कोचिंगला. सो दॅट तिथं त्यांना ह्या गोष्टींबद्दल चर्चाही करता येईल आणि आपल्याला डिस्कसही करता येतील. 7 तारखेला सकाळी 8 वाजता येत असताना थोडासा उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं आपण हायड्रेट असावं, एक लाईट नाश्ता तिथे करून या. सो दॅट पूर्ण प्रोग्राम साधारणतः होत असताना आपल्या तिथे आपण जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. तर जर का प्रोग्रामची वेळ लांबली तर त्या ठिकाणी आपण एक लाईट नाश्ता तुमचा झालेला असावा आणि त्यानंतर जेवणाची व्यवस्था आपण 7 तारखेला कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळेला आपण तापडी या नाट्यगृह इथेच केलेली आहे. तर सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांना आणि बँकेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मी नम्र विनंती करून की आपण 7 तारखेला सकाळी 8 वाजता तापडी या नाट्यगृह इथे यावं ही मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.